आणि यानंतर थेट विधान परिषदेमध्ये जाऊया, तिकडे शशिकांत शिंदे सध्या बोलतात. तिने केलेल्या वक्तव्याबद्दल असेल तर त्याचा नियम सुद्धा केला पाहिजे, त्याचा कायदा सुद्धा केला पाहिजे, याच्यासाठी आचारसंहिता केली पाहिजे. आपण दरवेळेला कार्यशाळा घेतो. एक दिवस प्रवीणजी संसदीय कार्यमंत्र्यांना आम्ही विनंती करू की या बाबतीमधली आचारसंहिता काय, कारण बाहेरच्या व्यक्तीला या इथले कायदे काय आहेत याची माहिती नसते आणि त्यामुळे ते वक्तृत्व करून जातात. नंतर त्याला असलेल्या कायद्याला किंवा याच्या असलेल्या चौकशीला समोर जावं लागतं. माझं म्हणणं आहे की जोपर्यंत सरकारच्या वतीने किंवा या असलेल्या सदनाच्या चर्चेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला या असलेल्या अधिकाराचा काय फायदा होऊ शकतो किंवा तोटा होऊ शकतो, काय कारवाई होऊ शकते याचं महत्त्व कळत नाही, तोपर्यंत हे आरोप प्रत्यारोप सातत्याने होत राहणार आहे. म्हणून माझी विनंती आहे, निदान ही चर्चा सुरू झाली आहे. मध्यंतरी काळामध्ये मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देईन. त्या अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये जो आपला सदस्यांचा अधिकार आहे ते त्या असलेल्या एका पदाधिकाऱ्यांनी बोलल्यामुळे त्यांनी जे बोललं ते त्याच्या पोटातलं होतं ते ओटात आलं. परंतु ती गांभीर्याने दखल मुख्यमंत्र्यांनी पण घेतली ना. विधानसभेचे सदस्य, विधान परिषदेचे सदस्य असो किंवा खासदार असो, ते आल्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांनी उभं राहिलं पाहिजे. हा आदेश हा मुख्यमंत्र्यांना काढावा लागतो. हे 125 वर्षाच्या असलेल्या या गौरवशाली ऐतिहासिक असलेल्या कार्यकालामध्ये मुख्यमंत्र्यांना काढावा लागतो. हा फरक आता हा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. ही वस्तुस्थिती मान्य करावं लागेल. आता त्यातली काही गोष्ट खरंच गोष्ट आहे की अधिकारी लोकप्रतिनिधीला किती महत्त्व देतात, किती त्या ठिकाणी अधिकाराबद्दल आपल्याला अधिकार मिळतो, याची सुद्धा या ठिकाणी मी मगाशी आपल्याला विशेष उल्लेख करण्यासाठी मागितलं होतं. पॉईंट ऑफ प्रोसिजर या सदनामध्ये आम्ही चर्चा करतो ना दादा, आम्हाला उत्तरं मिळतात. उत्तरं मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होत नाही. 1 महिन्यात मिटिंगा घेतो म्हणून सांगितल्या जातात. आम्ही प्रवीण दरेकर आश्वासन समितीचे अध्यक्ष आहेत, आम्ही त्यांच्याकडे पण निवेदन दिलेले आहे. सभागृहातल्या सदस्यांनाच जर तिथं अधिकाराच्या माध्यमातून अधिकार मिळत नसेल किंवा न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य माणसांची भावनाही तशी होईल. माझी विनंती एवढीच आहे की या गोष्टीचं मी समर्थन करणार नाही, परंतु हे करत असताना सभापतीचा मान हा राहिला पाहिजे. तो त्रिवार आहे, तो राहण्याच्या संदर्भातलं कोणी जर अवलंबून केला असेल तर त्याच्या बाबतीमध्ये जो निर्णय या सदनामध्ये होईल त्याच्या बाबतीमध्ये कुठेही आम्ही त्या ठिकाणी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणार नाही. म्हणून या संदर्भातून चर्चा सुरू झाली असेल तर माझी विनंती आहे दादा की कोणाचे किती अधिकार आहे हे जनतेला सुद्धा. यानंतरची एक मोठी बातमी आहे. सत्ताधारी खालच्या पातळीवरची टीका करतात असं शशिकांत शिंदेंनी म्हटलेलं आहे. राजकारणाची पातळी ढासळते आहे असं सुद्धा शिंदे म्हणतात. विधान परिषदेमध्ये बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवरती घणाघात केलेला आहे. सत्ताधारी खालच्या पातळीवरची टीका करतात असा थेट आरोप त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे.